नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका ताईला आलेला अनुभव. लक्ष्मी माता धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा केल्यामुळं त्यांना काय फळ मिळालं आणि तब्बल 20-25 वर्षांनी त्यांना त्यांचे पैसे कसे रिटर्न मिळाले हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर धनलक्ष्मी कुबेर कुंचम ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे. या सेवेमुळे अनेक जणांचे बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत. नोकरी संबंधीचे, पैसा संबंधी, घरामध्ये आर्थिक अडचण असेल किंवा बाहेरील व्यवसाय असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, मुलांच्या शिक्षणासाठी, म्हणजे असं एकच प्रश्न नाही, असा बरेचसे प्रश्न या कुंचममुळे आपल्या ज्या ताईंनी घरामध्ये आपल्या हा कुंचम स्थापित केला आहे त्यांचे बरेचसे प्रश्न, बरेचसे कामं त्यांची मार्गी लागलेली आहेत, बऱ्याच त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत. तसंच ह्या ताईची सुद्धा एक म्हणजे खूप छान अनुभव आहे, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तसे तर छोटे मोठे खूप अनुभव येत असतात, पण मी प्रत्येक अनुभव किंवा प्रत्येक गोष्ट असं म्हणजे सांगत नाही, कारण तेवढा मला वेळही नसतो आणि पुढच्यांची पण इच्छा असली पाहिजे की ताई आमचा हा अनुभव आहे, तुम्ही सांगा. तर त्या काही बोलत नाहीत, त्याच्यामुळं मी सुद्धा त्यांनी आपल्याला अनुभव सांगितला आहे किंवा आपल्याला एखादा व्हिडिओ बनवून टाकला आहे तर मी लगेच तो उचलला की यूट्यूबला टाकला, असं काहीही करत नाही. तर मी मध्येच तुम्हाला आता एक हे वस्तू दाखवणार आहे. ती वस्तू म्हणजे हे आहे प्लेट, डिश किंवा तुम्ही याला वाटीसुद्धा म्हणू शकता. तर ही खूप सुंदर आणि खूप जड अशी ही पितळेची एक डिश आहे. त्याला खालून स्टँड असल्यासारखं आहे, जास्त उंचही नाही आणि जास्त सपाटही नाही, तर असा आहे. आणि ही आहे थोडीशी मोठी साईज, म्हणजे 2 नंबरची, आणि ह्याच्यापेक्षा एक मोठा आहे. तर ही जी आता हातामध्ये आहे ती आहे 350 रुपये आणि ही जी छोटी आहे ती 250 रुपयाची आहे. तर खूप सुंदर या डिश आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही आपण पितळेच्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची आहे, स्टीलमध्ये नाही, कारण स्टील हे लोखंडासमान असतं आणि लोखंड हे शनीला कारक असल्यामुळं ते आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ते आपल्याला पितळेच्याच भांड्यामध्ये ठेवायची आहे. मग तुम्ही डिश घ्या, वाटी घ्या, प्लेट घ्या किंवा काय तुमच्याकडं छोटं मोठं असेल ते तुम्ही घेऊ शकता. अगदी चांदीचं असलं तरी चालेल, पण स्टीलच्यामध्ये शक्यतो ठेवायचं नाही. तर हे अशा आपल्याकडं 2 खूप सुंदर 3 क्वालिटीमध्ये आपल्याकडे या डिश आलेल्या आहेत. एक छोटी साईज, 2 नंबरची साईज आणि 3 नंबरची साईज. तर आपण ह्याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवू शकतो, माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकतो किंवा कुंचमचं जे साहित्य असतं ते साहित्यसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. दर शुक्रवारी ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस ठेवू शकतो किंवा नैवेद्यासाठी सुद्धा ठेवू शकतो किंवा एखाद्या वेळेस पाणी भरून त्याच्यामध्ये आपण फुलंसुद्धा ठेवू शकतो. जे आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये करता येतं. इतकी सुंदर ती डिश आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि जड आहे. त्याचं कामसुद्धा खूप रेखीव आहे आणि प्युअर ब्रासची म्हणजे पितळेची ही डिश आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपली सगळी देवपूजा झालेली आहे आणि मी बरेच दिवस गावाला असल्यामुळे तिकडं रेंज पण नव्हती, त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. आणि आता ह्याच्यामुळं सुद्धा म्हणजे धनलक्ष्मी कुबेर कुंचम इतके ऑर्डर आहेत, ते पॅकिंग करणं, सेवा करणं, त्यांच्या प्रत्येक वस्तू मोजणं, हे सगळी कामं असल्यामुळे सुद्धा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. आणि आता परत पेरणीचे दिवस चालू होतील तर परत आम्हाला गावाला जावं लागेल. त्याच्यामुळं जितकं शक्य होईल तितकं मी बनवण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्हाला गावाकडचं बघायचं असेल तर तसे कमेंट करा, मी तुम्हाला गावाकडचं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि जर इथेच थांबले मी, जर गावाकडं जाणं मला शक्य नसेल होत तर मग मी तुम्हाला नक्कीच इथले व्हिडिओ आपले टाकत जाईन. तर तुम्हाला आता एक सांगायचं आहे, एक हडपसरच्या ताई आहेत, त्यांची माझी भेट होऊन कमीत कमी आता 4 महिने झालेले आहेत. ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर 1 महिन्याला त्यांनी मला फोन केलेला आणि घरी येऊन त्यांनी त्यांच्या घरातली सगळी जी आर्थिक परिस्थिती आहे, घरातील सगळं जे वातावरण आहे ते त्यांनी मला सगळं सांगितलं. त्याच्यानंतर थोडा वेळ बसून वगैरे
थोड्या वेळाने त्याने मग कुंचम घेतला आणि कुंचम घेऊन त्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर दुसऱ्या म्हणजे त्याच दिवशी शुक्रवार होता, त्या दिवशी त्यांनी शुक्रवारची पूजा केली आणि त्याच्यानंतर परत त्याने पुढच्या शुक्रवारी सुद्धा पूजा केली. म्हणजे 3 शुक्रवारमध्ये त्यांना अनुभव आलेला आहे. तर तो अनुभव काय आहे, तर त्या आहेत राहणार हडपसरला, म्हणजे आता सध्या हडपसरमध्ये राहतात. त्याच्या अगोदर त्या 1993, 92, 93 या वर्षी त्या लोणी काळभोर येथे राहत होत्या आणि त्यांच्या मिस्टरांना नोकरी होती. नोकरी असल्यामुळे बरेच जे असतात आपले जे मित्र वगैरे असतात ते सगळ्यांनी मिळून त्यांनी वडकी, सासवड रोडला आहे वडकी या गावामध्ये त्याने सगळ्यांनी मिळून जागा घेतलेली, म्हणजे जो मोकळा फ्लॅट म्हणतो आपण किंवा मोकळी जागा म्हणतो, तो त्यांनी जेवढे त्यांचे मित्र परिवार होते त्या सगळ्यांनी मिळून एकाच मालकाची जी शेतजमीन आहे ती घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी फ्लॅट पाडून सगळ्यांनी 2-2 गुंठे, कोणी 1 गुंठा असं सगळ्यांनी ते जागा म्हणजे फ्लॅट घेतलेला आणि त्या जागेवरती त्यांना सगळ्यांना मोठी सोसायटी बांधायची होती, म्हणजे खूप मोठी सोसायटी बांधायची होती आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना एक गुंठा असणाऱ्याला 1 फ्लॅट आणि 2 गुंठा असणाऱ्यांना 2 फ्लॅट असे भेटणार होते. पण योगायोगाने त्यांचा तो मालक होता, म्हणजे जी जागा घेतलेली, जो फ्लॅट घेतलेला होता, तो जो जागेचा मालक होता तो अचानक वारला. वारल्यानंतर त्यांची मुलंसुद्धा मोठी झाली आणि ही आहे 1992-93 सालची गोष्ट. त्यावेळेस त्यांनी ही जागा घेतली. त्याच्यानंतर त्यांनी 10-15 वर्षे त्या जागेकडे बघितलंच नाही, का तर सगळ्यांना पैसे साठवायचे होते आणि मोठी सोसायटी बांधायची होती म्हणून. आणि एकदम त्यांनी 10-15 वर्षांनी मग तिकडे गेले, ते जागा बांधायचं, भूमिपूजन सगळं वगैरे सगळं झालं. सोसायटी बांधण्यास सुरुवात करायची होती, तेवढ्यात जो मालक आहे जागेचा तो वारला. वारल्यानंतर जे त्यांची मुलं आहेत ती मुलं ह्यांना ते फ्लॅट आहे ती फ्लॅट द्यायला तयार नव्हती किंवा ह्यांना पैसेसुद्धा द्यायला तयार नव्हते. तर आता बघा किती 2024 वर्षे चालू आहे आणि ही आहे गोष्ट 1993 मधील. तर किती वर्ष हा मधला गॅप आहे आणि मग त्यांनी पोलीस केस वगैरे केली, आम्हाला फ्लॅट द्या, जागा द्या मोकळी, म्हणजे काय असेल ते तुमचं थोडे तरी किंवा पैसे तरी आम्हाला द्या, असं त्यांनी भरपूर विनवण्या केल्या. पण त्यांची मुलं जी आहेत ती मुलं काहीही ऐकण्यास तयार नव्हती आणि त्यांनी ह्यांना काही जागा पण दिलेली नाही आणि पैसे पण दिले नाहीत. मग त्याने फक्त एक पोलीस केस केली आणि पोलीस केस केल्यानंतर ती जी त्यांची मुलं आहेत त्या मुलांनी प्रत्येकाला फक्त 50-50 हजार रुपये दिले आणि मध्ये 4-5 वर्षे त्यांनी म्हणजे शांत राहिले, कुणी काहीही केलं नाही किंवा पैसे देणं घेणं बोलणं वगैरे काहीच केलं नाही. मग परत यांनी पोलीस केस केली आणि सगळेजण आपापल्या घरामध्ये बसले. त्याच्यानंतर मग काय झालं, अचानक ह्या ताईचा म्हणजे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा झालेली 3रा शुक्रवार का 4था शुक्रवार होता. त्याच दिवशी त्यांना अचानक एक चेक आला, म्हणजे एक लेटर आलं, म्हणजे त्या लेटरमध्ये त्यांना चेक भेटला आणि त्या चेकवर त्यांची भरपूर मोठी अमाऊंट होती आणि हे पैसे होते त्या जागेचे आणि तो वार होता सुद्धा शुक्रवार. तर त्या ज्या आई आहेत त्यांना खूप आनंद झाला, कारण एवढ्या दिवसानंतर ज्या दिवशी म्हणजे ह्यांनी सेवा सुरुवात केली त्या दिवसापासून त्यांना थोडी त्या जागेची जी पैसे येण्याची किंवा ती जागा मिळण्याची जी स्वप्न बघत होत्या ती त्यांना दिसू लागली होती आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांना जागा नाही भेटली किंवा ती जो मोकळा फ्लॅट होता तो नाही भेटला. पण फूल नाही फुलाची पाकळी त्यांना त्या म्हणजे आत्ता ह्या एवढ्या वर्षानंतर त्यांना त्यांच्या जागेचे जे पैसे आहेत ते मिळालेले आहेत आणि त्या खूप खुश आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाला एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा होता, तो सुद्धा भेटत नव्हता. तो खूप मेहनत करत होता पण भेटत नव्हता आणि परत एका शुक्रवारी ताईने असंच लक्ष्मी मातेची सेवा केली, पूजा केली, सगळं झाल्यानंतर परत त्यांना त्याच कंपनीमधून लेटर आलं आणि त्या कंपनीमध्ये त्या मुलाला सुद्धा जॉब लागला. तर या जे आई आहेत त्यांचे 2 अनुभव आहेत आणि हे 2 अनुभव फक्त 15 दिवसामध्ये घडलेले आहेत, म्हणजे 1 महिन्यामध्ये त्यांना खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे. तर ही दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून नक्की सांगा. त्या ज्या आई आहेत ते खूप साधी सेवा करतात, जास्त बडेजाव पण करत नाहीत आणि जास्त असं दिखावा पण नाही. मी त्यांच्या घरीसुद्धा गेलेली, पण एकदम साधी आणि खूप सुंदर त्यांनी पूजा मांडली होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं. घरामध्ये वातावरणसुद्धा खूप छान आहे आणि त्या खूप खुश आहेत.
पण इतकं सगळं त्या स्वतः करतात आणि त्याचं क्रेडिट जे आहे ते मला देतात. पण मी खरं सांगते, ह्याच्यामध्ये मी काहीही करत नाही. जे काय करता ते तुम्ही करता. तुमची श्रद्धा महत्त्वाची, तुमची भक्ती महत्त्वाची आहे आणि लक्ष्मी माता काय आपली जी भक्ती आहे तीच बघत असते. तर तुम्हीसुद्धा धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करून तुम्हीसुद्धा असे छोटे-मोठे अनुभव नक्कीच घेऊ शकता. कारण प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे-वेगळे असतात आणि प्रत्येकाला अनुभव आलेला असतो. तर ही धनलक्ष्मी कुबेर कुंचमची जी सेवा आहे ही खूप प्रभावशाली सेवा आहे आणि हा कुंचम जो आहे तो मनी मॅग्नेटचं काम करतो. लक्ष्मी येणं म्हणजे आपल्याला असं नाही की आपल्याला आभाळातून पैसे पडतातच असं नाही. पण आपले जे पैसे कुठे असतील किंवा आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये म्हणजे आता ह्यांना पैसे जे किती वर्षाचे पैसे होते पण ते तर मिळालेच. पण जो जॉब करायचा होता तो सुद्धा त्यांना दुप्पट पगार देऊन त्यांनी म्हणजे कामासाठी त्यांना बोलवलेलं. म्हणजे असं कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी माता आहे ती येतेच. तर हे जो कुंचम आहे आपलं तो मनी मॅग्नेटचं काम करत असतो. लक्ष्मी आपल्याकडं खेचण्याचं काम करत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.